द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव. माहूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली व बाबूराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोकुळ महामुणे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पद्मा गिरहे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडून केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील व्यक्तींना मिळवून देणे कामी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी असे आवाहन केले आहे. पुढे बोलताना आमदार केराम म्हणाले की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूळ गावी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली. त्यावेळी आपण त्यांना व्हॉट्सअपवर माहूरगडच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सदर बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी 5 तीर्थक्षेत्राच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. त्यात माहूरगडाचाही समावेश असून इथल्या विकासासाठी 829 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. एवढे माहूरगडचे महात्म्य थोर आहे. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, बाबूराव केंद्रे यांनीही आपले विचार मांडलेत. बैठकीला संजय राठोड, माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, अपिल बेलखोडे, विलास चौधरी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर.